ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोडो मारो आंदोलन केले। लक्ष्मण हाके यांनी काल त्यांच्या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अपशब्द वापरले होते। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आज नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी ITI चौकात एकत्र येत लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारून रोष व्यक्त केला। हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली नाही तर राज्यभरात रस्त्यावर उतरून बदला घेण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिलाय। उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाके या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। मी लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही। आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी तू जर या ठिकाणी अजितदादांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही। एवढं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आज काय आंदोलन? आजच्या या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर आणि शहर आणि दक्षिण विभागाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी केले आणि या ठिकाणी त्यांनी जर माफी नाही मागितलं येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो।